आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस आहे आणि आज मुख्यमंत्र्यांसोबत संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर त्यांची बैठक होणार आहे। त्यामुळे आज तरी या संपावर तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिवाय गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी संपाचा हा मोठा फटका आता प्रवाशांना बसतोय। कोर्टानं खरं तर काल संप बेकायदेशीर ठरवलेला होता, तरी सुद्धा हे काही कर्मचारी संपावर ठाम असल्याचं कळतंय। दरम्यान या एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर पहिली मुख्य मागणी म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही वेतन मिळावं। शिवाय 2018 ते 24 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी त्यांना मिळावी। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे गर्भाढ भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मिळावी। 58 महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकीही मिळावी। यासोबतच 57 महिन्यांच्या कालावधीचा गर्भाढ भत्त्याची ही थकबाकी त्यांना लवकरात लवकर मिळावी। या सगळ्या मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।